नमस्कार माऊली. आज 3 मार्च 2024 संत गजानन महाराजांचा प्रकट दिन. महाराजांच्या प्रकट दिनाच्या सगळ्यांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या जीवनाच्या काही अतिशय रोमांचक आणि मनमोहक कथांबद्दल बोलणार आहोत. आणि चला सुरू करूया. कथा नंबर 1. त्यांचा जन्म कधी झाला हे कोणाला माहिती नाही, परंतु पहिल्यांदा त्यांना वयाच्या 30व्या वर्षी देवीदास पातुरकरांच्या घराबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शेते उचलून खाताना बघण्यात आले. कथा नंबर 2. पंचपक्वानाच्या ताटापेक्षा महाराजांना मुळाच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पैठी साखर हे पदार्थ कोणी आणून दिले तर त्यांना भरपूर आवडायचे. कथा नंबर 3. एकदा महाराज भास्कर पाटीलाच्या शेतामध्ये गेले आणि त्याला पाणी मागितले. महाराजांना त्यांनी पाणी देण्यास नकार दिला आणि वाईट साईड सुद्धा बोलला. जेव्हा महाराजाला ग्रामस्थाकडून पाटीलाची अडचण समजली तेव्हा महाराजांनी त्याच्या 12 वर्षापासून असणाऱ्या कोरड्या विहिरीला जलमय केले आणि ती विहीर आजही जलमय आहे. कथा नंबर 4. हरी पाटील हा कुस्तीत पटाईत होता. एकदा त्यांनी महाराजाला तालमीत येण्यासाठी आव्हान केले. तालमीत येताच महाराजांनी मैदानात येऊन बसले आणि हरी पाटीलांना म्हटले, मला बसल्या जागेवरून उठवून दाखव. शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा हरी पाटील महाराजांना उठवू शकला नाही. कथा नंबर 5. महाराजांनी आपल्या अवतार कार्यालयामध्ये भरपूर भ्रमंती केली. उन्हा पावसामध्ये वस्त्रहीन अवस्थेत महाराज भरभर चालायचे आणि महाराजाला गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरशः धावावे लागायचे. कथा नंबर 6. असं म्हटलं जातात की महाराज हे त्रिकालज्ञ होते, म्हणजे त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान याबद्दल अगोदरच माहिती असायची. या सगळ्या कथा महाराजांबद्दल खूप प्रचलित आहे आणि सगळ्यांना माहितीच असेल. आणि यासोबतच महाराजांनी माणसाला काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार यापासून मुक्ती मिळवण्याची मार्गदर्शन केले. आणि आपण नेहमी म्हणतो महाराजांबद्दल गण गण गणात बोलते.